नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे। आपण पाहत आहात गेल्या अनेक महिन्यांपासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। कारण विमा कंपनीने प्रत्यक्ष विमा वाटपाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला विमा कंपनींकडून काही तांत्रिक कारणे पुढे करत विमा मंजुरीला विरोध करण्यात आला होता। त्यामुळे हा विषय उच्च समितीपर्यंत पोहोचला होता। मात्र आता परिस्थिती बदलताना दिसून येत आहे। उपलब्ध माहितीनुसार जवळजवळ सुमारे 335 कोटी 80 लाख रुपयाच्या निधीच्या वाटपासाठी प्रक्रिया ही सुरू झालेली असून विमा कंपनी प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम मिळणार याचे गणित तयार करत आहे, कॅल्क्युलेशन करत आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये विमा मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली आहे। वेगवेगळ्या मंडळानुसार विम्याची जी रक्कम वेगवेगळी असणार आहे। काही भागांमध्ये प्रति हेक्टर 3,500 रुपये, तर काही ठिकाणी 12,000, काही ठिकाणी 14,000 आणि अगदी काही ठिकाणी 22,000 रुपयेपर्यंत विमा मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे। आता प्रश्न हा आहे, आपल्याला किती विमा मिळणार आहे हे कसं पाहायचं? त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही PMFBYच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाने लॉग इन करू शकता। त्यानंतर खरीप 2025ची पॉलिसी उघडा आणि स्टेटस तपासू शकता। तिथे दिसणारा PML अमाऊंट हीच तुमच्या खात्याच्या जमा होणारी संभाव्य विमा रक्कम असणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या विमा कंपनीकडून आधार पडताळणीचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी तुमचा लॉट तयार करेल। जेव्हा स्टेटसमध्ये लॉट क्रेडिटेड बाय IC असा मॅसेज दिसेल, तेव्हा समजा तुमची फाईल पेमेंटसाठी तयार झालेली आहे। त्यानंतर साधारण काही दिवसात विमा कंपनीची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच सकारात्मक घडामोडी दिसून येत आहे। तसेच सोबतच मराठवाडा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही काही निर्णायक प्रतीक्षा चालू आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आपले ऑनलाईन स्टेटस वेळोवेळी तपासत राहणे गरजेचं आहे। अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे। यासोबतच अशाच महत्त्वाच्या पीक विमा आणि शेतीविषयक अपडेटसोबत आपण पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।